चिन्हांचा वापर जो आहे, इमोजीज, त्या चिन्हांचे अर्थ, काय चिन्हानंतर काय चिन्ह ठेवलं म्हणजे काय अर्थ निघतो, आणि हे बदलतं सतत. म्हणजे असं नाहीये की त्याचं एक पाठ्यपुस्तक तयार करा काहीतरी आणि तुम्ही ते रेफर करा, ते तुम्ही आज रेफर कराल उद्याला काहीतरी भलतंच असेल. आयदर आपण पॅनिक होतो, आपण घाबरतो, आपल्याला मोह सुटतो आणि आपण ती ऍक्शन करतो आणि आपण त्या ट्रॅकमध्ये सगळ्या घुसतो आणि अडकतो. म्हणून टेक अ पॉज. की तिने पुढे काही तिच्या बाबतीत गैरप्रकार घडायच्या आधीच शी वॉज सिक्युअर्ड, कारण त्या पालकांच्या ते लक्षात आलं आणि ते खूप पॉझिटिव्हली प्रोएक्टिव्ह झाले. म्हणजे उगीच त्या मुलीला मारहाण करणं आणि तू कोणाशी बोलतेस आणि काय बोलतेस वगैरे असं न करता त्यांनी योग्य ती पावलं उचलली. अशा खूप केसेस आपल्या आजूबाजूला होतात. त्यामुळे एखादी सिरीज किंवा एखादा पिक्चर पाहूनच आपण जागे होणार आहोत का? समाजाचं प्रतिबिंब पिक्चरमध्ये दिसतं, सिरीजमध्ये दिसतं का सिरीजपासून लोक इन्स्पायर होतात? कळीचा मुद्दा आहे. पण गेले अनेक वर्षात आजपर्यंत कधीही न अनुभवलेलं आव्हान आपल्यासमोर आलेलं आहे. डार्क वेब, सोशल मीडियामधलं मायाजाळ आणि आपली टीनेजर मुलं. अगदी रिसेंट इयर्समध्ये हे आलं आहे. कॅप, ब्रो, बॉट, माहिती आहे, नूब, यो, माहिती आहे ह्याचा अर्थ काय असतो? म्हणजे कुठली भाषा बोलतात आपली मुलं. एक इमोजी टाकला, मला एखादी पोस्ट आवडली, मी रेड हार्टचा इमोजी टाकला, फाईन, आय लाईक इट. पण पर्पल हार्ट, येलो हार्ट, डू यू नो द मिनिंग्स ऑफ दिस? काय आहे हे सगळं? आणि ह्यानी आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो का? मी ॲडल्ट स्वतःला समजते, तर मला पोस्टला किती लाईक आले. आता आय एम अ पॉडकास्टर, यू नो. किती जणांनी पॉडकास्ट बघितला, किती जणांना आवडला, खाली कॉमेंट्स काय आल्या? डज इट बॉदर मी? डू आय फील व्हॅलिडेटेड? असे प्रश्न विचारले ना की असं वाटतंय का तुम्हाला? 3rd एपिसोडमध्ये ॲडोलसन्स सिरीजच्या ती थेरपिस्ट असते, ती जेमीला विचारत असते, ज्यांनी सिरीज नाही पाहिली त्यांनी इग्नोर करा ही कॉमेंट, पण ज्यांनी ही सिरीज पाहिली आहे त्यांना हे समजू शकेल की आपण स्वतःला सोशल मीडियाप्रमाणे व्हॅलिडेट करतोय का? आणि ह्या अशा गोष्टींमुळे आपण एखादी टोकाची भूमिका घेऊ का? माझ्या वयाच्या किंवा 35-40च्या लोकांना किती अफेक्ट होतो ह्यापेक्षा तरुण पिढी जे आत्ता नवीन सोशल मीडियावर आले त्यांचं मत काय आहे, त्यांना काय वाटतं, ते कुठली भाषा वापरतात. सेम मी ह्या सिरीजचे रेफरन्सेस मध्ये घेणार आहे, कारण ही सिरीज ह्या पॉडकास्टचा ट्रिगर आहे माझ्यासाठी. खूप दिवस मुक्ताला बोलवायचं होतं. मुक्ता चैतन्य सायबर मैत्र नावाने अनेक वर्ष काम करते. ह्या अशा अनेक गोष्टींबद्दल उहापोह आपण आज करणार आहोत. मुक्ता चैतन्यबरोबर सायबर मैत्र हा तिचा उपक्रम आहे. भेटूया आणि अपग्रेड होऊया. अनेक देशांमधून डिग्रीज घ्याव्या लागल्या, खूप वर्ष काम केलं, पुस्तकं लिहिली, आणि विषय काय असेल? सायबर क्राईम, सायबर अवेअरनेस आणि सोशल मीडिया, त्याचे आपल्या जीवनावरती इफेक्ट्स. काही वर्षांपूर्वी हे विषय आपल्या खिचगंटीत पण नव्हते आणि आज ते ट्रेंडिंग टॉपिक्स बनलेले आहेत. आणि अशाच एका महत्त्वाच्या विषयावर पॉडकास्ट करण्यासाठी आपल्याकडे आलेली आहे मुक्ता चैतन्य. मुक्ता, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. इतक्या सगळ्या विविध डिग्रीज घेतल्यानंतर, एवढं काम केल्यानंतर तुझा या क्षेत्रातला अनुभव काय आहे? मला असं वाटतं की हे क्षेत्र सतत बदलणार आहे, पहिली गोष्ट. म्हणजे असं होत नाही की मी 5 वर्षापूर्वी जे बघितलं किंवा जे अभ्यासलं किंवा जे मी बोलत होते तेच मी आजही बोलते, असं होऊ शकत नाही. कारण खूप इव्हॉल्व्ह होणारं क्षेत्र आहे. माझी सुरुवात तू म्हणशील तर ऑर्कुट नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून झाली. कारण तेव्हा आय वॉज इन माय टीन्स किंवा अर्ली यंग होते मी, ॲडल्टहूडमध्ये. पण जेव्हा ऑर्कुट बंद झालं आणि फेसबुक सुरू झालं तेव्हा तो जो ऑर्कुटचा सगळा एक मोठा युजर बेस फेसबुककडे आला.
त्याच्यामध्ये मी पण फेसबुकवर आले. मी पण आले. आणि सुरुवातीला ॲज अ युजरच होते. हो. कारण फेसबुक वॉज खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होतं दॅन ऑर्कुट. कारण ऑर्कुट हे तसं खूप बेसिक, कारण तेव्हा टेक्नॉलॉजी पण तेवढी डेव्हलप नव्हती. बऱ्याच गोष्टी खूप बेसिक लेवलच्या होत्या. त्यामुळे तो प्लॅटफॉर्म पण तसाच होता. म्हणजे मला आठवतंय, प्रेक्षकांपैकी जर कोणी यंग क्राऊड असेल तर त्यांना खूप कुतूहल वाटेल या गोष्टीचं. पण एक साधा फोटो अपलोड करायचा असेल ऑर्कुटवरती, तर त्या फ्लॉपीमध्ये ती फोटोची फाईल टाका, ते तुमच्या डेस्कटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये डाउनलोड करा तुमच्या डेस्कटॉपला, मग तो साईटवरती अपलोड करा आणि मग त्याला ते असं डमरू हळूहळू गोल गोल फिरून तो अपलोड व्हायचा वगैरे. दॅट वॉज अ प्रोसेस. पण फेसबुकवरती ते थोडंसं त्या मनाने इझी झालं होतं. आणि मला असं लक्षात आलं की हे जग वेगळं आहे. जे ऑर्कुटने सुरू केलं त्याचंच एक्सटेन्शन जरी असलं तरी विथ द टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि सगळंच ह्या गोष्टी ज्या वेगाने वाढल्या फेसबुकमध्ये, तर असं लक्षात आलं की हे खूपच वेगळ्या टप्प्यातलं आहे. आणि मग हळूहळू हे पण लक्षात आलं की माणसं खूप वेगळ्या पद्धतीने इंटरॅक्ट करतायत एकमेकांशी, कनेक्ट करतायत एकमेकांशी, बोलतायत एकमेकांशी. खूप वेगळे पॅटर्न्स आहेत. मग ऑब्व्हियसली बिंग अ जर्नलिस्ट तो एक किडा असतो ना की काय चाललंय हे शोधा. अगदी. तर मग मी ते जरा अभ्यास करायला सुरुवात केली की काय माणसं कशी इंटरॅक्ट होत आहेत, माणसं कशी एकमेकांशी कनेक्ट होत आहेत. ओके. का ऑनलाईन कनेक्ट व्हावं मुळातच इतकं तीव्रपणे माणसांना वाटतं की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन मला खूप जास्त फॅसिनेटिंग का वाटतंय. अनोळखी माणसांशी तुमच्या पर्सनल गोष्टी शेअर करण्याचं तीव्र इच्छा माणसांना का होतीये, हे सगळे माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग प्रश्न होते तेव्हा. आणि मग तिथून ह्या सगळ्या अभ्यासाची खरं तर सुरुवात झाली. आणि एक माझं ऑब्झर्वेशन माझं हे चालू होतं. पण मला असं वाटायला लागलं की आपण ह्याच्याविषयी काहीतरी अभ्यास करणं गरजेचं आहे सिरियसली. म्हणजे ॲज अ युजर तुम्ही एक ऑब्झर्वेशन करतात किंवा ॲज अ जर्नलिस्ट तुम्ही एक ऑब्झर्वेशन करतात, ही गोष्ट वेगळी. पण काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे. मग मी ऑब्व्हियसली त्याच्या संदर्भातले काही जे कोर्सेस आहेत, तेव्हा कोर्सेस पण खूप कमी होते. एकच होता, 1 किंवा 2च होते. एक होता तो डॅनियल मिलर यांनी बनवलेला वाय वी पोस्ट म्हणून. दॅट वॉज त्याचं कॉन्सेप्टच ही होती की सोशल मीडियाचा अँथ्रोपोलॉजीच्या अंगाने अभ्यास करणं. म्हणजे मानववंशशास्त्राच्या अनुषंगाने सोशल मीडियाचा अभ्यास करणं की माणसं कशा पद्धतीने वापरतायत, का वापरतायत, त्याचे परिणाम काय होत आहेत आणि माणूस पण बदलताय का, हे बेसिकली त्याच्यामध्ये आम्ही शिकलो. आणि त्यांनी माझा पूर्ण दृष्टिकोन बदलला या जगाकडे बघण्याचा. म्हणजे माणूस पण बदलतोय का, किती इम्पॉर्टंट आहे मुक्ता. आणि त्या कोर्सनी मला खूप वेगळी दृष्टी दिली ह्या सगळ्या जगाकडे बघण्याची. की माणसं नुसतं अरे काय जास्ती वापरतो, अरे हा फार डिपेंडंट आहे, अरे हे त्याच्या पलीकडे आहे हे सगळं. आणि त्याच्या पलीकडे काय आहे हे शोधायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मग नॉन एंडिंग जग आहे हे. आणि आता जवळपास 12 वर्ष होत आली मी ह्याच क्षेत्रात काम करते आहे. अमेझिंग आहे हा तुझा प्रवास, तुझी क्युरिओसिटी ही तुला म्हणजे ही आमच्यासाठी किती उपयोगाची आहे. रिसेंटली 1 आठवड्यापूर्वीच एका मैत्रिणीचं व्हॉट्सअप हॅक झालं. त्याच्या आधी एका मैत्रिणीचं झालं होतं. म्हणजे आधी इतकं दूर असलेलं हे जग ना आता जवळजवळ आलंय. आणि असं वाटतंय की नाही आपल्याला हे अवेअरनेस क्रिएट करणं की हा विषय किती महत्त्वाचा आहे. सायबर सिक्युरिटी असेल, सायबर अवेअरनेस असेल. आणि आता जी आमच्या पॉडकास्टचा एक ट्रिगर म्हणू शकतो, ॲडोलसन्स सिरीज आहे नेटफ्लिक्सवर, ती बघितल्यावर आय एम लाईक आत्ताच जर मुक्ता भेटली तर आपण इथेच पॉडकास्ट सुरू करू, एवढं मला ते अँझायटी झाली होती की आय कुड नॉट टेक दॅट. एक पोलीस ऑफिसर आणि एक वडील, त्यांना त्या मुलाचं बिहेवियरच कळत नाही की तो अशा टोकाला का गेला. बरोबर. जस्ट बिकॉज ऑफ सम पोस्ट ऑन स्नॅपचॅट ऑर समथिंग. आणि व्हॅलिडेशन याबद्दल तू सांगशील की ह्या नवीन जनरेशन, आपण फेसबुकबद्दल बोलतोय किंवा आपण बरेच माझ्या मैत्रिणींचे बिझनेस फेसबुकमुळे चालू झाले बरं का, किंवा फ्लरिश पण झाले. आपण देशोविदेशात आपली छोटीशी ॲड, छोटासा बिझनेस मोठा करू शकतो. आय लाईक इट, आय ॲग्री. किंवा माझा जो हँडमेड बिझनेस होता त्याची पण सुरुवात आम्ही अशीच केली होती. मला लॉकडाऊनमध्ये पण चांगला रिस्पॉन्स आला बिकॉज ऑफ द फेसबुक, आपण म्हणूया इंस्टाग्राम. सो
ॲज अ युजर आय यूज्ड इट प्रॉपरली. पण आता इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट आणि लहान मुलं सोशल मीडियावरती जी आहेत, दोज हू आर नॉट इन टू बिझनेस बट दे पोस्ट पिक्चर्स, स्टील दे चॅट. स्नॅपचॅट इज सच अ रिस्की थिंग मला असं वाटायला लागलं. याबद्दल म्हणजे हे कुठपर्यंत धोकादायक झालं हे सांगू शकतो? सो हे धोकादायक आहे. जर तुम्ही पुरेशा अवेअरनेस शिवाय किंवा त्याचा पुरेसा विचार न करता जर या माध्यमांवर जाणार असाल आणि तुम्ही ज्या एजमध्ये त्या माध्यमांवर जाणं अपेक्षित आहे त्याच्या खाली, त्याच्या अलीकडच्या एज ग्रुपमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर हे डेफिनेटली धोकादायक आहे. याचं कारण असं की साधं सांगते मी तुला की आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स एका विशिष्ट एजमध्ये मिळतो. जवळ तुम्ही 18 वर्ष पूर्ण होत नाही त्यावर तुम्हाला परमनंट लायसन्स गिअर गाडीचा मिळत नाही. किंवा मतदानासाठी तुम्हाला 18 वर्ष पूर्ण असावी लागतात. लग्नासाठीचं एक विशिष्ट वय आहे. हे सगळं का केलेलं आहे? कारण त्या वयाच्या अलीकडे तुम्ही तुमच्यात तेवढी मॅच्युरिटी नसते. जग समजून घेण्यासाठी जे स्किल्स लागतात ते स्किल्स त्या हिशोबाने तयार झालेले नसतात. म्हणून काही गोष्टींचे एज लिमिट किंवा एज काय म्हणू त्याला एक स्तर बनवले गेलेले आहेत. किंवा फिल्म्समध्ये सुद्धा आपण बघतो की 18+ मूव्हीज असतात, 16+ असतात, 13+ असतात, 7+ असतात. हे का असतं? कारण त्या वयात तुम्ही काय बघावं याच्याबद्दलचं एक अंडरस्टँडिंग की जे भावनिक आहे, जे तुमच्या मानसिक प्रवासाशी जोडलेलं आहे, जे तुमच्या शारीरिक डेव्हलपमेंटशी जोडलेले आहेत, त्याच्या अनुषंगाने हे एज लिमिट्स ठरवलेले आहेत. बरोबर. पण वेन इट कम्स टू सोशल मीडिया आपण हा विचारच नाही करत. खरं. जेव्हा इंस्टाग्राम असं म्हणतं की आमच्या इथे येताना तुम्ही किमान 13 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. ओके. याला काहीतरी एक कारण आहे. का तुम्ही 13 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे? कारण की त्याच्या आधीच्या वयामध्ये ते मूल जग समजून घेण्यासाठी तयार नाहीये. बरोबर आहे. बरोबर. जगात विविध प्रकारच्या वृत्ती असणारी माणसं आहेत, विकृती असणारी माणसं आहेत, ती तुमच्या संपर्कात त्या स्पेसमध्ये येऊ शकतात. अशा वेळेला आपण स्वतःला सिक्युअर कसं करायचं असतं ह्याचं अंडरस्टँडिंग 13च्या खालच्या वयात कदाचित त्या मुलांमध्ये डेव्हलप झालेलं नसू शकतं. असं मी म्हणत नाही की सगळी मुलं अशी असतील. बरोबर. पण रिस्क फॅक्टर तिथे जास्त असतो त्या एज ग्रुपमध्ये. म्हणून इंस्टाग्राम असं म्हणतं की तुम्ही 13 वर्ष पूर्ण व्हा. पण आपल्याकडे परिस्थिती काय माहितीये का तुला की मुलं खोट्या जन्मतारखा टाकतात आणि प्लॅटफॉर्मवर वापरतात. नाही, नुसतं ते नाही, पालक सुद्धा खोटी जन्मतारीख टाकून मुलांना इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट घेऊन देतात. इन्स्टॉल त्यांच्या अकाउंट्सना करून देतात फोनवरती. आणि पालक स्वतःहून जन्मतारखा बदलतात मुलांच्या, का तर त्यांना इंस्टाग्राम मिळावं आणि स्नॅपचॅट मिळावं. आता जेव्हा असा अप्रोच जर असेल पालकांचा सुद्धा, अरे बापरे, तर त्या मुलाला ते जग धोकादायक असू शकतं. आहे असं म्हणत नाही मी, तुम्ही वाईजली वापरलं तर सगळं चांगलं असतं. पण शेवटी ते जग ओपन आहे. तिथे चांगली माणसं, वाईट माणसं, हॅकर्स, गुन्हेगार सगळेजण फिरतायत. कोणीही तुमच्या संपर्कात येऊ शकतं. अशा वेळेला ह्या ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या जाणीवपूर्वक बनवलेल्या आहेत, तुमच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या आहेत. हे लक्षात न घेता जर आपण त्याचा वापर करणार असू तर ते आबेल मुझे मार सारखं आहे ना, की तुम्ही जाऊनच तिथे आमंत्रणच देताय संकटांना. आणि दीज आर सॉफ्ट टार्गेट्स. आय थिंक दीज आर सॉफ्ट टार्गेट्स, इझिली. आणि दुसरं एक असतं पिअर प्रेशर किंवा पिअर ऍक्सेप्टन्स. आपण कम टू द पॉइंट की हे दोन्ही स्तरांवर काम करतं. हे मुलांच्या बाजूनी पण काम करतं आणि हे पालकांच्या बाजूनी पण काम करतं. की माझं मूल इंस्टाग्रामवर आहे, ओके, आणि माझं मूल इंस्टाग्रामवर नाहीये, ओके. ह्याचं प्रेशर सुद्धा अनेकदा पालक स्वतःच घेतात, क्रिएट करतात, देतात. की ओ तुझं मूल अजून गेलं ना इंस्टाग्रामवर, असं म्हटलं की त्या आईला किंवा त्या बाबाला असं वाटायला लागतं ओ माय गॉड, हो ना, हे काय झालं. फोमो. मुलांच्या बाबतीत पण हेच होतं की सगळी मुलं आहेत इंस्टाग्रामवर, मीच नाही. हल्ली तर मुलांची परिस्थिती अशी आहे की ते व्हॉट्सअपवरती गप्पा मारतच नाहीत. म्हणजे त्यांचा ग्रुप जरी असला व्हॉट्सअपवर तरी कोणी चॅटिंग करत नाही व्हॉट्सअपवर. सगळं चॅटिंग हे म्हणजे इंस्टाग्राम किंवा स्नॅपचॅट ह्याच्या प्लॅटफॉर्म्सवरती होतं. हे व्हॉट्सअप किंवा अशा तद्दन
जे तू आणि मी येस आय टोटली अंडरस्टँड. त्याच्यावरती ते मुलं नसतातच, म्हणजे त्यांच्याकडे हे ऍप्स असतात पण ते यूज नाही करत, काही नाही करत तिथे. त्यामुळे मग ज्या मुलांकडे इन्स्टा नसतं त्यांना असं वाटायला लागतं की माझे सगळे मित्रमैत्रिणी तिथे त्या चॅट रूम्स मध्ये काहीतरी गप्पा मारतात आणि मला काहीच कळत नाही, मी नाही. मग त्यांचे इनसाइड जोक्स सगळंच, किंवा रील्स शेअरिंग, प्रचंड प्रमाणात रील्स शेअरिंग होतं मुलांमध्ये. किंवा रील्स मध्ये सुद्धा जे एडिट रील्स असतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एडिट केलेले रील्स असतात, ते एकमेकांना शेअर करण्याचं प्रमाण प्रचंड आहे. सो मग ह्याच्यापासनं ती मुलं लांब राहतात ज्यांच्याकडे इंस्टाग्राम नाहीये. आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की ओ म्हणजे मी ह्या जगाच्या बाहेर आहे, मला काहीच कळत नाही काय चाललं, आणि आय लेफ्ट आउट फिलिंग्स आहे ना, एक्झॅक्टली ते मुलांमध्ये वाढायला लागतं. आणि मग ती मुलं प्रयत्न करतात की मला इंस्टाग्राम कसं मिळेल ऍक्च्युली. त्यामुळे मला असं वाटतं की पालक म्हणून किंवा समाज म्हणून काही गोष्टींच्या बाबतीत आपण कलेक्टिव्ह विचार करणं गरजेचं आहे. परफेक्ट. जे तू आणि मी लहान असताना कोणी न सांगता होत होतो. सगळ्या घरांमध्ये साधारण सारखं, म्हणजे तुमचा आर्थिक गट काहीही असो, सगळ्या घरांमध्ये साधारण सारखं वातावरण असायचं. अभ्यास केलाच पाहिजे, वेळेवर झोपलंच पाहिजे, रोज उठून बाहेरचं खायला मिळणार नाही, वर्षातनं एकदा दोनदा 3 वेळा 4 वेळाच कपडे मिळतील, मनात आलं की कपडे मिळणार नाहीत. खरं. सुट्टीच्या वेळेला कुठेतरी तुम्ही मामा मामीकडे मावशी आत्याकडे गेलंच पाहिजे. काही ना काहीतरी सेट, एक स्ट्रक्चर कॉमन होतं सगळ्या घरांमध्ये. खरं. तुमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणून माझ्या मुलाला रोज ड्रेस मिळेल असे ते आई वडील पण विचार करत नव्हते. त्यांच्या दृष्टीने पण पैसा किती का असे ना, तुला वर्षातनं 2दाच कपडे मिळतील. ऍक्च्युली हे वातावरण कलेक्टिव्हली होतं समाजात. आता काय झालंय, आता बेटांसारखे जगतो आपण. प्रत्येकाचं घर हे दुसऱ्या घरापेक्षा वेगळं, आणि कलेक्टिव्ह विचार जो असतो ना, की तुमचा आर्थिक गट काही का असे ना, पण आपण एक कलेक्टिव्ह विचार पालक म्हणून समाज म्हणून करतो. ती जी तो जो काय म्हणू आपण वीण होती, तो जो सगळं विणलेला तो एक सगळा छान फॅब्रिक होतं, ते विस्कटलेलं आहे आत्ता. आणि त्याच्यामुळे ना पालकांना एकमेकांचं प्रेशर येणं, पालकांमध्ये पिअर ऍक्सेप्टन्स, मुलं भरकटलेली, होमोजिनिटी, म्हणजे सगळीकडे सारखं दिसत नाही आता आपल्याला. हे जे प्रश्न तयार होत आहेत ना, ह्यांनी पण ही प्रेशर्स मुलांवरती वाढतात. कारण एखादी आई म्हणते की नाही, तू आता 15 वर्षाचा होईपर्यंत मी तुला फोन घेऊन देणार नाही, पण त्याच वेळेला त्याच्या बेस्ट फ्रेंडकडे फोन असतो. आणि मग त्या मुलाला असं होतं की माझ्या मित्राची आई त्याला जर फोन देऊ शकते तर तू का नाही देऊ शकत. परफेक्ट आहे, यू कॅच इट. ते जे सगळ्या समाजाने एकसारखा विचार करणं अपेक्षित असतं ना, काही विशेषतः मुलांच्या संदर्भात, बरोबर, ते आता अजिबातच घडत नाहीये. म्हणजे सो टफ. आणि एकदा आपण मुक्ता बोलत होतो तेव्हा मला तू बोललेलं आठवतंय की कोरियन रुटीन मुली फॉलो करतात. हो, हे पण एक डेंजर झालंय ना. म्हणजे हे काय म्हणूया, स्नॅपचॅट किंवा अशा ह्याच्यापेक्षा दिस इज ऑल्सो वन ऑफ द सोशल मीडियाचा प्रॉब्लेम. कारण अशी रुटीन्स मुलींनी फॉलो करायची हे तर मी फर्स्ट टाइमच ऐकलं जेव्हा तू सांगत होतीस. आता होतं कसं सांगते मी, जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर असता, विशेषतः स्नॅपचॅटवर असता, तेव्हा ग्लोबल तुम्हाला एक्सपोजर आहे. आय नो. पुण्यात काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये काय चाललंय, तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये काय चाललंय, साऊथ कोरियात काय चाललंय, जपानमधली 10 वर्षाची मुलगी काय करते, हे तुम्हाला घर बसल्या त्या प्लॅटफॉर्मवरती कळतंय. आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी ट्रेंडिंग होतात ना, ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा तुमच्या स्क्रोल्समध्ये येतात, त्याचा इन्फ्लुएन्स तुमच्यावरती व्हायला सुरुवात होते. जो मी तुला म्हटलं होतं की अगदी म्हणजे ज्यांना जेन अल्फा असं म्हटलं जातं की जेन झी नंतरची जी पिढी आहे, त्या मुलांमध्ये पण ह्याचा इन्फ्लुएन्स खूप दिसतो. जेन झीज मध्ये पण ह्याचा इन्फ्लुएन्स दिसतो, कारण ते बंबार्डिंग आहे. राईट. आणि मग ते तुम्ही 7 स्टेप नाईट रुटीन आहे का तुमचं, स्किन केअर रुटीन, 10 स्टेप स्किन केअर रुटीन रात्रीचं, किंवा मुलांमध्ये पण आम्ही बघतो की विशिष्ट प्रकारचे व्यायाम, त्याच्यानंतर त्या व्यायामासाठीचं विशिष्ट प्रकारचं डाएट. म्हणजे तुम्ही स्किन केअर करणं वाईट आहे का? अजिबात नाही. तुम्ही उत्तम अन्न खाणं वाईट आहे का? नाही. तुम्ही व्यायाम करणं चांगलंच आहे. पण
त्याचं प्रेशर किती असलं पाहिजे, ते कधी सुरू झालं पाहिजे. 10 वर्षाच्या मुलीला 10 स्टेप्सचं स्किन केअर रुटीनची गरज नसते, तिची स्किन इटसेल्फ छान असते. ऍक्च्युअली खरंय ग. उलट ती खराब होण्याची शक्यता वाढू शकते अशा पद्धतीचे इतकं कॉस्मेटिक्स तुम्ही वापरल्यामुळे. पण हे लक्षात येणं, याच्यासाठी पालक पण अवेअर असणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली माय पर्पज टुडे, की आपली मुलं वाहत चालली आहेत पण आपण एक फर्म उभं राहायला पाहिजे ना. म्हणजे मला हे इतकं जाणवत होतं की ह्या सोशल मीडिया आणि माहितीचा भडीमार आहे ग. म्हणजे प्रचंड भडीमार, इतका भडीमार काही गरजच नाहीये. आता जे बेसिक मुलांचं आहे ते सुरू राहू दे, एका पर्टिक्युलर एजला गेल्यावर ते त्यांचे डिसिजन्स घेतील आणि ते ठरवतील की प्रोटीन पावडर खायची आहे की नाही, इतक्या स्टेप्सचं रुटीन करायचं. पण इतकं आधीच ते त्यांना भडीमार होतोय आणि त्यांचं पूर्ण बालपणही असं हे होतंय ना, नष्ट झाल्यासारखं होतंय. की आपल्या बालपणी आपले उद्योग काय होते, मगाशी तू म्हणत होतीस की सगळेच जण एका ह्याच्यात आणि आपण आत्या मामाकडे जायचो वगैरे. मी पण एकदम नॉस्टॅल्जिक झाले एकदम 2 मिनिटासाठी, की आपल्या सुट्ट्या कसल्या सुंदर असायच्या. लिटरली वाळवणं वगैरे पण केलेली मला आठवत आहे, की थोडी का होईना मदत करायचो आपण. म्हणजे आताच्या मुलांना आर दे मिसिंग आउट. म्हणजे ह्या इकडे इतकं टेक्नॉलॉजी हातात आली आहे पण खरा आनंद मिस होतोय असं मला अगदी थोडं थोडं असं जाणवतंय. आणि आता हे स्किन केअर रुटीनच्या ह्याच्यात एक मला असं म्हणायचं आहे की एक भाषा पण त्यांची वेगळी असते. म्हणजे जरी इंस्टाग्रामवर आपण पण आहोत दोघी, पण मी तुला एखाद्या मेसेजवरती एक रेड हार्ट पाठवून देईन, आय लाईक इट, पण मग पर्पल हार्ट पाठवला तर काय होईल. नाही, भाषा तर मी तुला सांगू का, भाषेची गंमत अशी आहे की टेक्नॉलॉजीचीच भाषा वेगळी असते आणि दिस इज नॉट न्यू. दिस इज नॉट न्यू. जसं टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाली आणि जसं आपण चॅटिंग करायला लागलो, म्हणजे अगदी साधं SMS चॅटिंग जेव्हा आपण सुरू केलं, तू म्हणजे सोशल मीडियावरचे चॅट रूम्स वगैरे सोडून दे एक मिनिट, अगदी बेसिक आपला साधा फोन जेव्हा आपल्याकडे आला, की ज्याला टचस्क्रीन नव्हतं, ज्याला जो अँड्रॉइड नव्हता त्या अर्थाने, म्हणजे हाय फंडू AI वगैरे काही नव्हतं, साधे स्क्रीनवाले नोकिया किंवा कुठल्याही ब्रँडचे, नो टच स्क्रीन, काही नाही, टुकटुकवाले बटनांचे साधे फोन, की ज्याच्यामध्ये एकच स्नेक नावाचा गेम होता, बाकी काही नव्हतं. ते जे बेसिक फोन होते ना, त्याच्यात आपण SMS करून एकमेकांशी गप्पा मारायचो. तिथेच भाषा बदलायला सुरुवात झालेली. भाषा आत्ता नाही बदललेली, भाषा तिथेच बदलली. ती जी बदलत गेलेली भाषा आहे ती हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेली, ती बदलत गेली. ती प्रत्येक पिढीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या पॅटर्न्सनी वापरायला सुरुवात केली. आणि आता आपण जे जेनझीची लँग्वेज बघतोय ते त्याचं काय म्हणू आपण, इतक्या वर्षातनं बदलत 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 गेलेलं एक ठळक रूप आपल्याला बघायला मिळतंय, की जे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनेच ते बोलतात. इमोजीज किंवा ज्याला चिन्हांचा वापर जो आहे, इमोजीज, त्या चिन्हांचे अर्थ, काय चिन्हानंतर काय चिन्ह ठेवलं म्हणजे काय अर्थ निघतो. आणि हे बदलतं सतत. म्हणजे असं नाहीये की त्याचं एक पाठ्यपुस्तक तयार करा काहीतरी आणि तुम्ही ते रेफर करा, ते तुम्ही आज रेफर कराल उद्याला काहीतरी भलतंच असतं. सो ते प्रत्येक पिढीनुसार चेंज होणार आहे याच्या पुढच्या काळात. त्यामुळे भाषा बदलली का? हो, डेफिनेटली बदलली. सो आपली पिढी आणि पुढच्या पिढ्या यांच्यातला हा एक सगळ्यात मोठा बदल आहे की ती भाषा आपण रियालिटीमध्ये आणली नाही, ती तिथेच राहिली आपल्यासाठी. ह्यांचं सगळं मिक्स झालंय. यांच्या रियालिटीमध्ये पण ती भाषा आहे, ऑनलाईन जगात पण ती भाषा आहे, ती सतत बदलते आहे. त्यामुळे तो केओस आपल्याला जास्ती जाणवतो, दिसतो. कारण एक पिढी अशी आहे की जी फॉर्मल किंवा जुन्या स्टाईलची भाषा वापरते आहे आणि त्याच घरात एक पिढी अशी आहे की जी वेगळे वेगळे शब्द असणारी, की जे शब्द बाकीच्या पिढ्यांना अनाकलनीय वाटतात, असे शब्द असणारी भाषा वापरते आहे. आणि हे सगळी माणसं एकाच छताखाली एकाच वेळेला राहत आहेत. परफेक्ट. म्हणजे आपण ऑनलाईन ऑफलाईन जग अशी वेगळी करू नाही शकणार आहोत ना आता काही दिवसांनी, किंवा नाहीच. आता सुद्धा सगळं मिक्सच झालंय. म्हणजे इव्हन मोठ्या बायकांचं सुद्धा डीपी चेंज केला की नाही, कोणी माझं व्हॉट्सअप स्टेटस पाहिलंय की नाही, फेसबुकला किती लाईक आले, वी आर एनग्रोस. आपण त्याच्यामध्ये जात असे भवऱ्यात अडकल्यासारखे आता जाताच चाललोय ना, बाहेर यायचं सोडून. हो. आणि म्हणजे मी जेव्हा ह्या सगळ्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली 12-1 वर्षापूर्वी, तेव्हा एक असं साधं स्टेटमेंट सगळ्या रिसर्चरचं असायचं की
ऑनलाईन जग आणि ऑफलाईन जग ही दोन वेगळ्या स्पेसेस आहेत. मला असं वाटतं की गेल्या 4-5 वर्षामध्ये अशा दोन वेगळ्या स्पेसेस उरलेल्या नाहीत. आपण हायब्रिड आयुष्यात जगतोय ऍक्च्युली. आपण सायमल्टेनियसली दोन्ही स्पेसेस मध्ये असतो आणि काही वेळेला दोन स्पेसेस मध्ये आपले 2 अवतार असतात. काही वेळेला एकच अवतार घेऊन आपण दोन्ही स्पेसेस मध्ये फिरत असतो. बापरे. अवतार म्हणजे काय हे लक्षात आलं ना? आलं. म्हणजे दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज काही वेळेला घेऊन आपण फिरत असतो. अगदी. काही वेळेला दोन्हीकडे आपली सेम पर्सनॅलिटी असू शकते. डेफिनेटली. पण आपण हायब्रिडच जगतोय आणि ह्याच्या पुढच्या काळात भूतलावरची सगळी माणसं ही हायब्रिड आयुष्यात जगणार आहेत. देर इज नो ऑप्शन. बापरे. थोडं असं तू बोलल्यावर ना असं ते जाणवत आहे. बघितलं की भाषा बदलली आहे, ऑनलाईन ऑफलाईन मिक्सचर झालेलं आहे. एकाच छताखाली 3 पिढ्या राहत आहेत. ज्यांनी इंटरनेट कधी वापरलं नाहीये, आमची एक पिढी आहे ज्यांनी आम्ही सगळा इंटरनेटचं इव्होल्युशन बघितलंय आमच्या, आणि आमचे पाय जमिनीवर आहेत किंवा आमचं डोकं अजून आहे शाबूत. आणि एक आता नवीन जी पिढी आली आहे की जी पहिल्यापासून जन्मल्यापासूनच हातात मोबाईल घेऊन आली आहे. ह्याच्यामध्ये ना आपली पिढी मुक्त असं वाटतं कात्रीत किंवा एक सँडविच आहे. जिथे आपण यंग जनरेशनचं सायबर सिक्युरिटी बद्दल बोलतोय, त्याच पद्धतीने एक सिनियर्सचं पण सायबर सिक्युरिटी असणं, हे पण तू काम केलेलं आहे. म्हणजे दिस वॉज अगेन, आता हे अलार्मिंग आहे. सतत आपण फोन केला तरी आपल्याला ते मेसेजेस आता रन होत आहेत. मग तसा पण एखादा अनुभव सांगशील? माझं मतच असं आहे की ज्याच्या हातात फोन आहे त्याला अवेअरनेसची गरज आहे. मग तुमचं एज आणि जेंडर डझंट मॅटर. तुम्ही 5 वर्षाचे मूल असा नाही तर 95 वर्षाचे आजी आजोबा असा, तुम्ही जर फोन हाताळत असाल तर तुम्ही सायबर अवेअर्ड असणं गरजेचं आहे. कारण थ्रेट्स आहेतच. सायबर क्राईम्सचा रेट आपल्या देशातला प्रचंड आहे. म्हणजे मी त्याच्यावरती एक मोठा लेखही लिहिला होता की गावाच्या गावं आहेत राजस्थान, बिहार, मध्य प्रदेशमध्ये की जी गावांचं कामच सायबर क्राईम करणं. अख्खं गाव तेच काम करतं की ते सायबर क्राईम करतात. आपण जमतारा बघितलंय आपण सिरीज मध्ये. सो ही रियालिटी आहे. सो आपल्यावरती अटॅक्स होतातच आहेत. आपण काय करू शकतो? आपण अवेअरनेसची एक ढाल घेऊन उभे राहू शकतो. दॅट इज द ओनली वेपन वी हॅव. आपण लढायला किती जाणार, कसे जाणार, कोणाशी तुम्ही बेसिकली लढणार, तुम्हाला माहितीच नाही तुमचा शत्रू तुमच्यावरती कुठनं हल्ला करणार आहे ऍक्च्युली. सो द ओनली थिंग की जिथे तुम्ही स्वतःला सिक्युअर किंवा सेफगार्ड करू शकता हे म्हणजे अवेअर होणं आणि अवेअरनेसची ढाल घेऊन उभं राहणं. की कुठूनही हल्ला झाला तरी आय एम बेसिकली अवेअर्ड. मी ट्रॅप्समध्ये शक्यतो अडकणार नाही. अडकू नये ह्याच्यासाठी जो विजडम पाहिजे माझ्याकडे, तो विजडम तयार करण्याच्या दृष्टीने मी माझ्यावरती प्रयत्न करीन ऍक्च्युली. एवढंच आपण करू शकतो. आणि खरं तर मी जे काही काम करते ते ह्याच्यासाठीच करते की माणसांना ते शिल्ड स्वतः डेव्हलप करता आलं पाहिजे, तयार करून उभं राहता आलं पाहिजे. परफेक्ट आहे. त्या शिल्ड कसं डेव्हलप करायचं याबद्दल काही टिप्स सांगशील दर्शकांना? अगदी सोप्या काही टिप्स असतात ज्याला POV असं म्हटलं जातं. म्हणजे तरुण पिढीचं पॉइंट ऑफ व्ह्यू असतं की नाही, पण आपलं पॉइंट ऑफ व्ह्यू इज डिफरंट. ओके. सो P इज टेक अ पॉज. जेव्हा केव्हा तुम्हाला ऑनलाईन स्पेसमध्ये एखादं खूप अट्रॅक्टिव्ह गोष्ट दिसते, मग ती एखादं कुपन आहे, एखादं काहीतरी तुम्हाला फ्री मध्ये मिळतंय किंवा एखादं काहीतरी तुम्हाला कोणीतरी सांगतंय की वाव दिस इज वंडरफुल, तुम्ही हे करा मग तुम्हाला ते मिळेल, असं काहीही की ज्याच्याने लोभ तयार होतो, तुमची LIC मॅच्युअर, व्हॉट एव्हर काही. सो यू हॅव टू वेट, टेक अ पॉज, एक श्वास घ्या. तो श्वास का घ्यायचा? कारण त्या पॉज मध्ये तुमचा लॉजिकल थिंकिंग सुरू होतं की अरे हे खरं असेल का, ऍक्च्युली हे खरंच मला हे मिळेल का मी कशात तरी अडकेन. हे विचार सुरू व्हायला आधी मुळात तुम्हाला स्वतःला थोडा वेळ देणं गरजेचं असतं. नाही तर तुम्ही इम्पल्सिव्हली रिॲक्ट झालात की तुम्ही ट्रॅपमध्ये अडकलात. सो तो इम्पल्स कंट्रोल करण्यासाठी यू नीड टू टेक अ पॉज. थांबा. O इज 0 सारखं बघायचं ओला. सो O इज 0. सो 0 ट्रस्ट. ऑनलाईन स्पेसमध्ये कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही. दॅट इज द बेस लाईन. कुठल्याच नाही.
तुम्हाला कोणी सांगताय नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतंय, अमेझॉनवरनं एक क्विज सोडवा, अमेझॉन तुम्हाला आयफोन देतोय. बापरे. इथपासून ते कुठल्या तरी सेलिब्रिटीनी तुम्हाला मेसेज पाठवलाय, इथपासून ते अमुक एक काय तुमचे क्रेडिट कार्डचे रिडीम झालेत पॉइंट्स आणि त्याच्यावरती तुम्हाला विमानाचं तिकीट मिळणार आहे. कशावरही विश्वास ठेवायचा नाही. बापरे. अँड व्ही इज फॉर व्हेरिफिकेशन. सो तुम्हाला जे दिसतंय ते व्हेरीफाय करा. ते व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हे खरं आहे, देन ट्रस्ट द मेसेज किंवा जे काही असेल ते. की तुम्हाला असं सांगताय तुमचं की क्रेडिट कार्ड वरती तुमचे पॉइंट्स रिडीम होऊन तुम्हाला विमानाचं तिकीट फ्री मिळणार आहे असा तुम्हाला मेसेज आला, तुमच्या क्रेडिट कार्ड हेल्पलाईनला फोन करून विचारा. व्हॅलिडेशन. सिम्पल गोष्ट आहे. व्हेरिफिकेशन करा की तुम्ही असं काही ऑफर दिली आहे का, आत्ता असा मला मेसेज आला होता, तुमच्याकडे अशी काही ऑफर चालू आहे का. MSCB फ्रॉड्स झाले आपल्याकडे प्रचंड प्रमाणात. साधी गोष्ट आहे की तुम्ही बिल भरलंय का नाही तुम्हाला माहिती असतं. समजा तुम्ही बिल भरलं नसेल तर एक MSCBच्या ऑफिसला फोन करून विचारा की असा असा मला मेसेज आलेला आहे, हा खरा आहे का खोटा आहे, तुम्ही असे मेसेजेस पाठवताय का. लोकांनी धडाधड लिंक्सवर क्लिक केले, धडाधड मेसेजला उत्तर दिले, किती फ्रॉड झाले, लोकांचे हजारोनी पैसे गेले. ऍक्च्युली रिसेंट खरं तर एक कॉल करणं हे फार अवघड गोष्ट नसते, पण आपण पॉज घेत नाही, आपण पॅनिक होतो. आयदर आपण पॅनिक होतो, आपण घाबरतो, आपल्याला मोह सुटतो आणि आपण ती ऍक्शन करतो आणि आपण त्या ट्रॅकमध्ये सगळ्या घुसतो आणि अडकतो. म्हणून टेक अ पॉज, झिरो ट्रस्ट, व्हेरीफाय. इफ यू फील की हो हे बरोबर आहे, मला मिळालेली माहिती ऑथेंटिक आहे, देन प्रोसीड. ओके, ग्रेट ग्रेट. हे जर प्रत्येकाने लक्षात ठेवलं ना, आणि हे नुसतं फायनान्शियल फ्रॉड्स बद्दल नाहीये. तुम्हाला एखाद्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, खूप छान चेहरा आहे, खूप छान DP आहे, खूप छान इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे, लगेच भाळून जायचं कारण नाहीये. टेक अ पॉज, 1 मिनिट श्वास घ्या, बघा की त्या व्यक्तीचं वॉल काय आहे, ती व्यक्ती काय पोस्ट करते, कोणाला लाईक करते, कोणाला शेअर करते, काय कमेंट्स करते. थोडं म्हणजे त्याच्यामध्ये अडकण्याच्या आधी थोडं माहिती घ्या. अगं नुसते एका क्वेश्चनवर बायका भाळतात, जेवलीस का, जेवण झालं का. माय गॉड. याचं कारण तुला सांगते, सायबर स्पेस ही पूर्णपणे भावनांवर चालते, तिथे दुसरं काहीच चालत नाही. तुमच्या ज्या माणसाच्या ज्या बेसिक भावना आहेत ना, की प्रेम, आदर, भीती, इम्पल्स, ट्रस्ट किंवा अट्रॅक्शन, लस्ट, ह्या ज्या अगदी मूलभूत मानवी भावना आहेत, ह्या भावनांवरती ही स्पेस चालते. आता कोणाची कुठली भावना कधी ट्रिगर होईल खरं हे कोणीच सांगू शकत नाही, कारण दुर्दैवाने आपण आपल्या भावनांविषयी जागरूक नाही. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या भावनांविषयी जागरूक नसता, तुम्ही सायबर स्पेस विषयी जागरूक नसता आणि तुम्ही 24 तास तो एक फोन हातात घेऊन फिरता आहात, तर तुमच्यापर्यंत धोके पोहोचण्याची शक्यता ही 100 नाही 1000 पटीने वाढते. आणि हे POV आय थिंक सगळीकडेच उपयोगी पडणार आहे आणि सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे. लिटरली तू म्हणतेस तसं, एखादा DP बघून आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर आपण 1 सेकंद पॉज घ्यायला हवा. एक्झॅक्टली. आणि थोडंसं व्हेरीफाय करायला पाहिजे. ट्रस्ट तर ठेवणारच नाहीये, पण नंतर व्हेरिफिकेशन पण करायचंय की हे DP मधला हा माणूस काय, किंवा एखाद्या आपण हनी ट्रॅप बद्दल मगाशी डिस्कस करत होतो की ही लेडी आहे आणि तिने एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली किंवा काहीतरी अजून कॉमेंट्स केले आहेत, तर का मी त्या DPतली आता बरेच फिमेल फेक प्रोफाईल्स पण असतात, मागे पुरुषच असतो बसलेला आणि तोच काहीतरी हनी ट्रॅप. आणि हे शुगर डॅडी, शुगर मॉम, सगळंच. म्हणजे ह्या प्रत्येकच गोष्टीमध्ये तुम्ही इम्पल्सिव्हली बिहेव करणं टाळणं गरजेचं आहे. सो यू नीड टू एक श्वास घ्या, ऍक्च्युली थोडं थांबा, बघा काय चाललंय. तुमच्या घरात कोणाचं तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं भांडण झालंय म्हणून समोरचा माणूस म्हणते तू किती गोड आहेस, याचा अर्थ तू गोड नाही होत. तुम्ही फक्त रिप्लेस करताय ती भावना, बिकॉज यू फील सॅड अबाउट वॉट एव्हर गोइंग ऑन ॲट युअर होम. सो यू आर सॅड आणि यू आर जस्ट रिप्लेसिंग दॅट इमोशन. तुमच्या भावनांचा निचरा करण्यासाठी सोशल मीडिया नाही.
तुमच्या भावनांचा निचरा करायचा आहे तो रिअल लाईफमध्येच करायचा. तिथे येऊन निचरा करायला गेलात तर तुम्ही वेगवेगळ्या ट्रॅप्समध्ये अडकणार, हे लिहून घ्या. नॉट नेसेसरी की ते सायबर क्राईम्स असले पाहिजेत. पर्सनल ट्रॅप्स पण खूप असतात, ॲडिक्शनचे ट्रॅप्स असतात, डिपेंडन्सीचे ट्रॅप्स असतात. ह्या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता वाढते द मुमेंट तुम्ही तिथे तुमच्या भावनांचा निचरा करायला येता. बापरे, खूप वरवर पाहिलं तर असं वाटतं रोज तर माझ्या हातात फोन आहे, मी सगळं केलंय, अँटीव्हायरस आहे, अमुक आहे तमुक आहे. पण हे ती म्हणते ना, हे खूप लेडीजना, म्हणजे आपण इथे मुलांबद्दल बोलतो, त्यांच्या आयांबद्दल पण अवेअरनेस, किंवा आयांनी पण स्वतःचे प्रोफाईल्स आणि हे सिक्युअर करायला पाहिजेत. बेसिकली POV फॉलो करायला पाहिजे. मस्त, विथ अमेझिंग. हे आपण आता ऑनलाईन बोलतोय, हा व्हिडिओ इथे फॉरएव्हर असेल, पण तू ऑफलाईन पण काही ह्याच्यासाठी अवेअरनेस करतेस? मी वेळोवेळी वर्कशॉप्स घेत असते. पालकांची वर्कशॉप्स असतात, मुलांसाठीची वर्कशॉप्स असतात. आता 19 आणि 20 एप्रिलला मी मोठ्यांसाठीचं वर्कशॉप एक घेते. 2 दिवसाचं पूर्ण वेळेचं वर्कशॉप आहे ते. म्हणजे पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातले प्रोफेशनल्स किंवा असे कोणीही की ज्यांना जे 18+ आहेत आणि ज्यांना असं वाटतं की मला हे जग समजून घ्यायचं आहे आणि माझ्या कामात त्याचा मला उपयोग होऊ शकतो, असं कोणीही असेल तर ते त्या वर्कशॉपला येऊ शकतात. 2 दिवसाचं पूर्ण वेळेचं पुण्यामध्ये ते वर्कशॉप आहे. मस्त. आणि काय काय त्याच्यामध्ये हायलाइट टॉपिक्स काय असतील? बेसिकली आम्ही त्याच्यामध्ये स्टार्टिंग फ्रॉम की स्क्रीन टाइम म्हणजे काय असतं, ओके, तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजे काय असतात, येस, सायबर पेरेंटिंग किंवा मुलांच्या बाबतीतले इश्यूज काय आहेत, ॲडिक्शन कधी सुरू होतं, त्याचे सिग्नल्स काय असतात, अल्गोरिदम्स तुम्ही चीट करू शकता का, अल्गोरिदम्स तुम्हाला मॅनेज करता येतात, सो ते कसे करायचे, कारण दिस इज ऑल अल्गोरिदमचा खेळ आहे. सो ते तुम्हाला ट्विक करता येतात, ते तुम्हाला चीट करता येतात, ते तुम्हाला मॅनेज करता येतात. सो ते कसे तुम्ही करता किंवा करू शकता. सायबर क्राईम्सचे पॅटर्न काय असतात ते ओळखायचे कसे, रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे ऑनलाईन स्पेस मधले, तुमच्या मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या किंवा कलिग्सच्या बाबतीत काही घटना घडली तर हाऊ टू हँडल दोज सिच्युएशन्स. की कारण काय होतं ना, पॅनिक खूप होतात माणसं, आणि विच इज व्हेरी ऑब्वियस, कारण हे सगळं जग नवीन आहे आपल्यासाठी. आपण काही असं बरं मोठा एक प्रॉब्लेम असा आहे की मागचा काही सिलेबस नाही ना. माझ्या आईने कधी सायबर पेरेंटिंग केलेलं नाही, माझ्या आईने कधी सायबर स्पेसमध्ये ती तरुण असताना वावरलेली नाहीये. सो त्याच्यातनं ती काही मला टिप्स देईल आणि मग मी वाढीन, ही पॉसिबिलिटीच नाहीये. सो जे काही करतोय ते आपणच करतोय फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड. खरं. त्याच्यामुळे मग माणसांना इक्विप कसं करता येईल ह्या दृष्टीने आपण ते वर्कशॉप डिझाईन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग काय म्हणू आपण त्याला, वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ते घेतो. रोल प्लेज असतात, सिच्युएशन दिली जाते, त्याच्यावरचं डिस्कशन्स असतात, काही ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. बरोबर. असं वेगवेगळ्या टप्प्यांमधनं बेसिकली स्वतःला अवेअरनेस कसा क्रिएट करायचा, आणि आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीत काही घटना घडली, मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, कोणी असेल, तर तुम्ही तिथे काय भूमिका निभावू शकता, कसं डील करू शकता, बरोबर, कशी मदत करू शकता, ह्याच्यासाठीचं ते वर्कशॉप आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. आणि आता सुट्ट्या आहेत तर आय थिंक बरेच टीचर्स म्हणा, इवन पेरेंट्स सुद्धा आता आपण हे अटेंड करू शकतो. त्याच्या सगळ्या नेसेसरी लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि मुक्ताचा पण एक चॅनल आहे, मुक्ता, त्या चॅनलची पण थोडीशी माहिती. हो, माझा पॉडकास्ट आहे स्क्रीन टाइम विथ मुक्ता म्हणून. तुम्हाला तो स्पॉटिफायवरती किंवा कुठल्याही ऐकण्याच्या प्लॅटफॉर्मवरती, लिसनिंग प्लॅटफॉर्मवरती मिळू शकेल. मस्त मस्त. आणि तिची पुस्तकं पण आहेत, आपण ती पण एक छोटीशी झलक बघूया. की ऑनलाईन जर कुणाला आता पॉडकास्ट ऐकून असं वाटलं वाचावं किंवा संग्रही घरात असावं, त्या 5 पुस्तकांची आता मी स्क्रीनवर तुम्हाला फोटोज दाखवते, त्याच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. आणि पुढे मागे त्याचा पण एखादा मी रिव्ह्यू करेन. सो त्याच्यात एक्झॅक्टली आपल्याला काय वाचायला मिळेल. कारण ह्या गोष्टी आहेत ना, खूप वेळा तुम्ही हे स्क्रीन टाईम कमी करा वगैरे ऐकलं असेल, आणि हे पुन्हाही मी खूप वेळा सांगीनच, ह्या रोज घडणाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनातले आपले हसल्स आहेत, आणि हे आपण एकमेकांना मदत करूनच सोडवायचे आहेत. एव्हरी टाइम देअर हॅज टू बी रिमाइंडर. सतत ते बाळ आपल्या हातामध्ये असतं, त्याच्याबद्दल काळजी घेणं हे आपलं कामच आहे. मुक्ता हे अत्यंत उत्कृष्ट काम करत आहे. ॲज यू हॅव सीन की तिचं नॉलेज म्हणा किंवा तिचा जो प्रवास आहे, हे जे आम्ही डिजिटल इव्हॉल्युशन बघितलेलं आहे,
आणि ते इव्हॉल्युशन होता होता ते ड्रगही बनलं एका पॉइंटला येऊन. खूपच म्हणजे तिथपर्यंत प्रवास बघितलेला आहे. सो आम्हाला ह्यातले धोके माहिती आहेत, तिला जास्त माहिती आहेत आणि तिने याच्यातल्या केसेस पण बऱ्याच बघितलेल्या आहेत. एखादा तू केस बद्दल सांगू शकशील मुक्ता? कुठल्या एज ग्रुपची केस सांगू? आता टीनेजर्सची सांग. मी ॲडोलसन्सचा माझा आपल्या पुण्यामध्येच घडलेली घटना होती, खूप धक्कादायक. 2 रादर आहेत अगदी म्हणजे आपल्याच परिसरामध्ये झालेल्या पुण्यातल्या घटना आहेत. एकामध्ये तो मुलगा 10वीत होता आणि ही वॉज व्हेरी हॅपी चाइल्ड, नॉर्मल की अभ्यास शाळा सगळं 10वीचं जसं वातावरण असतं घरामध्ये. राईट. आणि काही काळानंतर मला वाटतं 10वीचं पहिलं अर्धवर्ष झाल्यानंतर तो अचानक खूप अलूफ झाला आणि स्टार्टेड की त्याच्या रूममध्ये त्याच्या लॅपटॉप किंवा काय डेस्कटॉप असेल त्याच्यावर गेमिंग करायला लागला होता. आणि हळूहळू खूप जास्त गेमिंगमध्ये तो शिरला. आणि त्याच्यानंतर त्याचं एकूण वर्तन बदलत गेलं. तो ज्या पद्धतीने गोष्टी बघायचा, बोलायचा, ते सगळंच त्याचे पॅटर्न्स हळूहळू बदलत गेले. आणि आईनी खूप प्रयत्न करत होती ती बिचारी की काय होतंय ह्याला आणि ह्याच्यातनं बाहेर कसं ह्याला काढता येईल वगैरे ह्या सगळ्यासाठी. पण अनफॉर्च्युनेटली जी काही मदत त्यांना तेव्हा मिळणं गरजेचं होतं ती मिळाली नाही, किंवा योग्य माणसांपर्यंत कसं पोचायचं हे कदाचित त्या पालकांना माहिती नसेल. पण द सॅड पार्ट वॉज की तो इतका प्रचंड गेमिंगमध्ये शिरलेला होता की एक दिवस त्याने स्वतःच्या घराच्या 13व्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केली. आणि दुसऱ्या एका घटनेमध्ये एका मुलीची घटना आहे. ती अशीच टीनेजर होती, 13 वर्षाच्या आतबाहेरची. आणि सायबर ग्रूमिंग नावाचा एक प्रकार असतो क्राईम्समध्ये की ज्याच्यामध्ये लहान मुलांना, विशेषतः टीनेजर मुलांना, मुलींना सायबर स्पेसमध्ये कोणी ॲडल्ट एखादा गुन्हेगार असतो आणि तो जाणीवपूर्वक त्यांच्याशी मैत्री करतो. छान काही वेळेला प्रोफाईल काही सांगतात, म्हणजे मी तुझ्याच वयाचा आहे किंवा मी 2 वर्षांनी मोठा आहे वगैरे, हे सगळं फेकच असतं. आणि ग्रूमिंग करतात. अगदी छान गप्पा मारणं, छान चॅटिंग करणं, अगदी हेल्दी रिलेशनशिप तयार करतात जाणीवपूर्वक, की ज्याच्यामध्ये काहीही चुकीच्या गोष्टी त्या मुलांपर्यंत पोहोचवलेल्या नसतात, काही अश्लील लिंक्स पाठवलेल्या नसतात, कुठलाही अडल्ट कंटेंट शेअर केलेला नसतो, असं काहीच नसतं. आणि मग हळूहळू ह्या मुलांचा त्या व्यक्तीवरती विश्वास बसतो. आणि मग एकदा विश्वास बसला की ती समोरची व्यक्ती जे काही सांगते आहे ते करायला ही मुलं तयार होतात. सो ह्या केसमध्ये ती मुलगी एका मुलाच्या संपर्कात आली गेमिंग प्लॅटफॉर्मवरती. मला वाटतं फ्री फायर नावाचा अतिशय मुलांमध्ये पॉप्युलर जो गेम आहे त्या प्लॅटफॉर्मवरती त्या मुलाशी ओळख झाली. शी वॉज जस्ट टीनेजर, 13च्या आसपास. आणि खूप जास्त मैत्री होत गेली हळूहळू आणि सायबर ग्रूम झाली असावी असा माझा अंदाज आहे ती मुलगी, की तिला एका पॉईंट नंतर त्याच्यावरती पूर्ण विश्वास तिचा बसला. आणि मग त्यांनी स्वतःची कार्ड्स काढली, स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये तुझे फोटो पाठव, तुझे सेमी न्यूड फोटो पाठव, अशा पद्धतीच्या डिमांड्स. किंवा मी फोन करीन तेव्हा तू उचललाच पाहिजेस, मी चॅट रूममध्ये असेन तेव्हा तू आलंच पाहिजेस चॅट करायला, नाही आलीस तर मी तुझ्या आईवडिलांना काहीतरी करीन वगैरे, अशा पद्धतीच्या धमक्या. असं सगळं सुरू झालं. फॉर्च्युनेटली ह्या केसमध्ये आपल्या मुलीचं वर्तन बदलतं आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो कदाचित मोबाईलशी रिलेटेड असू शकतो हे त्या पालकांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी तिचा फोन उघडून बघितला तर त्याच्यात त्यांना हे सगळं सापडलं आणि त्यांनी तातडीने पोलिसांची मदत घेतली. म्हणून ती मुलगी वाचली, की तिने पुढे काही तिच्या बाबतीत गैरप्रकार घडायच्या आधीच शी वॉज सिक्युअर्ड. कारण त्या पालकांच्या ते लक्षात आलं आणि ते खूप पॉझिटिव्हली प्रोएक्टिव्ह झाले. म्हणजे उगीच त्या मुलीला मारहाण करणं आणि तू कोणाशी बोलतेस आणि काय बोलतेस वगैरे असं न करता त्यांनी योग्य ती पावलं उचलली. अशा खूप केसेस आपल्या आजूबाजूला होतात. त्यामुळे पॅनिक न होणं, शांतपणे गोष्टींकडे बघणं, योग्य पावलं उचलणं, योग्य पद्धतीने मदत मिळवणं. म्हणजे आपल्याकडे आता नॅशनल नंबर आहे सायबर क्राईमसाठी, दॅट इज 1930. सगळ्यांनी कृपया हा लक्षात ठेवा नंबर 1930. या नंबरवरती तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता. कुठल्याही प्रकारच्या सायबर क्राईम्स तुमच्या बाबतीत घडला असेल तर
आणि सतर्क राहणं, सजग राहणं आणि योग्य पावलं उचलणं, पॅनिक न होता. खरंय खरंय, हे याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. खूपच मस्त मुक्ता कॉन्व्हर्सेशन. मला वाटतं हे नेव्हर एंडिंग, आणि तू म्हटली स्टार्टिंगला की हे अपग्रेड होतच राहणार आहे. सो असं नाही होणार की आपण आज एक पॉडकास्ट केलाय म्हणजे आता झाले सगळे अवेअर आणि आपलंही काम झालेलं आहे, असं होत. सो टाइम टू टाइम हे आपण असे करत राहूया. अवेअरनेस पॉडकास्ट आपण असे करत राहू. मुक्ताचा चॅनल फॉलो करा, प्लस तिची पुस्तकं आहेत आणि आता कमिंग वर्कशॉप आहे. वर्कशॉप घेतेस हे खूप छान आहे की सामने आमने डायरेक्टली आपल्याला ठाकून ठोकून सगळ्या गोष्टी नीट होऊ शकतात. आणि प्रश्न असतात ग खूप लोकांना, मग ते प्रश्न पण ऍड्रेस होतात. नाही तर मग ते प्रश्न विचारायला सोय नाही कुठे, अशी पण अनेकदा परिस्थिती आपल्याकडे येते. कारण कोणाला विचारायचं, एक्झॅक्टली, हा पण एक प्रश्न आहे ना. आणि सायबर मैत्र नावाने ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे, आपण तिलाही कॉन्टॅक्ट करू शकतो. शी विल असो गाईड अस की आता या प्रॉब्लेम मधनं कुठे जायचंय, आणि ह्या सगळ्या लिंक्स आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. मुक्ता, तू आमच्याकडे आज आलीस तर माझ्या हँडमेड बिझनेस मधून जिथे पॉडकास्टची माझी सुरुवात झाली त्याचं एक छोटंसं गिफ्ट मी तुला देते. आमच्या सगळ्या दर्शकांकडनं, प्रेक्षकांकडनं, जे लिसनिंग प्लॅटफॉर्मवर आहे त्या श्रोत्यांकडनं तुला खूप खूप धन्यवाद. आमच्या दोघींकडनं बाय बाय. थँक्यू.